पाटील ब्लॉगमध्ये स्वागत आहे आपला। आता वाजल्यात 9। हे बघा पावसाला पण सुरुवात झालेली आहे, पाऊस चालू झाले असा इथं। तर पाणी किती पडतं आता, मला जायचं आहे बाहेर। तर काय जी वाजल्यात 9 आता बघतो, चला कसा काय त्याच्याबद्दल नाश्ता करू थोडा, मग निघू बाहेर घरात। चला भेटू तुम्हाला नाश्ता केल्यानंतर। पावसाची सुरुवात कशी झाली, माझा निघायचा टाईम झाला तर पाण्याने बघा सुरुवातच केली। काय काय ते पण असंच आधा सुद्धा नाही आहे, जोरदार एकदम। चला बघू तरी पण आपण नाश्ता तर करून घेऊ पहिला, मग बघूया काय करायचं। 10 वाजता तर लागेल आपल्याला गाडी सर्व्हिस करायची आपली। ट्रॉफिकमधून आत्ता सुटलो जस्ट तिथून, एवढी काटा नाही किंवा ट्रॉफिक आहे ना, सांगून सोय नाही। आता आलो मी आता घारुली गावाची इथं, तर पाणी काय कमी व्हायचं नाव घेत नाही, भरपूर पाणी पडतोय। चला आपण जाऊया आपल्या कामाला, कुठं चाललोय तो दाखवतो तुम्हाला मी। पासून आपण गेलतो कुठे आपला याला डोंबिवलीला गेलो। डोंबिवलीवरनं आल्यानंतर परत त्याच्यानंतर काय झालं, आपण गेलो होतो शोरूमला गाडीची सर्व्हिस करायसाठी, पण तिथं काय आपल्याला अपॉइंटमेंट भेटली ना, डायरेक्ट अपॉइंटमेंट भेटले सोमवारची। आता वापस सोमवारी जावं लागेल आपल्या तिकडं। मग तसंच मी राहिलो तिकडं आपल्याकडं दिव्यावरनं येताना, इकडनं बघितलं तर लोडावर खूप ट्रॉफिक आहे, म्हणून मग दिव्याकडनं गाडी टाकली। दिव्याला आलो तर मग दिव्यावरनं शिलवाड्यापर्यंत 2 ट्रिप मारल्या, नंतर मग डायरेक्ट इकडं गॅस भरायला झालो माफ्याला। मग घनसोली स्टेशनचं भाडं सोडलं, तिथून आता इथं आल्या, आता माफ्याच्या पंपावर आहे, CNGच्या लाईनमध्ये आहे। चला CNG भरू आणि मग जाऊ घरी, तोपर्यंत रिद्धीला पण घेऊन जायचा टाईम होईल। भेटू तुम्हाला थोड्या वेळानंतर। पाऊस किती पडतो बघा बाहेर, चालूच आहे सकाळपासून। माझी रिद्धीला घेऊन चाललो स्कूलमध्ये। तुझी छत्री कुठे आहे? हा खाली आहे, भिजते का जी। शाळेत चालेल छत्री घेऊन माझी रिद्धी। चल पुढे, चल चल पुढे पुढे चाललं, चल पुढे। तिला सोडून तर आलो शाळेतून, आता चालतोय जेवायला। तर जेवून घेऊ मस्तपैकी आणि मग भेटू तुम्हाला। थोडंसं काम करायचं गाडीत, आपल्याला पडद्याला क्लिप लावायचे आहेत, तर पडदा पुढून उडतो ना, त्याच्यासाठी क्लिप घेऊन आलो मी। मग सगळं काय घेऊन आलो मी। वायफरचा ब्लेड पण चेंज केला आपण, तो पण जरा आपला खराब झाला होता, मग तो पण नवीन आणला। शोरूमला गेलेलो होतो तिथं। चला आता थोडासा काम बाकी आहे, तो बी करून घेऊया। बघा ही काय बनवतो बघा आपल्याला मस्तपैकी छास, मस्तपैकी जेवण होतं एकदम भारी जबरदस्त कास जेवण दिला। पाऊस असा आले जोरदार एकदम। मी चालले दिव्याला, नवऱ्याला भेटायला, नवरा येणार तिथं दिव्याला म्हणून। या आपण बघूया, चला लय जोरदार पाऊस आला। मगापासून काय काम केलं माहिती आहे का, वायफर आपला जुना होता, याची रब्बर आहे ना इथून साईडून, ही रब्बर साईडची आहे ना ती तुटून इकडनं निघली होती, तर ही आपण नवान अखंड हा वायफर नवीन टाकला। आणि इथं हा पडद्याला बांधायला काहीच नव्हतं ना ऑप्शन, इथं ही क्लिप घेतली, ही पट्टी रिबीट घेतली आणि 2 क्लिपा घेतल्या आणि सेम दोन्ही साईडला इकडं याच्या गॅपमध्ये अडकवायला केले। जसं तिथं कसं अडकवलं सेम असंच अडकवायला बनवले। आणि इथं मागे स्पीकरमध्ये पाणी जात होतं ना, म्हणून हे 2 मगाचे फुट्टे घेतले आणि ते लावले, म्हणजे आता पाणी स्पीकरला तिकडे जायला नको। आता झाले, आता काय ना, आता एक फक्त इथे रिबीट मारायला लागेल, आणि फाटले इथे छोटा रिबीट आहे ना, तो मोठा उद्या घेऊन येईल। उद्या आणला तर मग तो तिथं फिट करून टाकेन दोन्ही साईडला। आणि इकडे बघा पावसाने तर एकदमच चालूच झालं, तर चालूच झालं सकाळपासून, काय थांबाचं नाव घेतच नाही तो। तर आपण आता आज थोडा वेळ आराम करू आणि मग जाऊ रिद्धीला हाणायला स्कूलला। तिला थोडासा लागला माझे तिथे पकडचं हे करताना, इथं रक्त बरंच निघत होता आणि इथं पण रक्त मेला, इथलं रक्त जाऊ दे, चला जाऊ दे, असू होते थोडा छोटा मोठा। चल
मला वाटलं आज पण टाइम लागेल म्हणून मी लेट आलो थोडा. ठीक आहे चल. बघा आम्ही गेलतो रिद्धीला आणायला. आता घरी पोचलोय. मस्त ती अंगते पाऊस पाहिजे होता. आता पाऊस पडतो एवढा तरी बोलतो पाऊस पाहिजे होता नाही ग. मी पप्पाला बोललो का पप्पा पाऊस पडते तर पप्पा बोलला एवढा पाऊस पडते तरी पण तिला भिजायचंय. चालेल सँडल काढ. आज काय शिकवलं टीचरनी? टीचरने शिकवला काय? आज पोला टिफिन खाला. टिफिन काका खाला? हा अरे बापरे मग आता भूक लागली का नाही ना? माझी जवळ टिफिन होता त्यासाठी शेअर करून खावला आम्ही दोघं. हा अरे वा मस्त. चल टीचरने सांगितलं. निघलोय गाडीवर जायला. आता चाललोय गाडीवरती. रिद्धीने इथे मांडले खेळ. चला जाऊ गाडीवर. आता वाजल्यात 11:15. आता घरी आलोय. चला आता जेवढा भेटतो तुम्हाला जेवायला दाखवतो तुम्ही. ते बघ काय खाल्ला तुम्ही? काय खाल्ला? आंबा बोल. आंबा आंबा बोल. इकडे बघ ना आमरस पिले ना सगळं तोंड बिन सगळा माखवले. आंबा कोणी खाल्ला? तुम्ही खाल्ला? आंबा खाल्ला तुम्ही? अरे वा आंबा खाल्ला माझ्या पोलीनी. कशी करते बघा ही. आता चाललंय जेवायला. आपली मॅडम आपल्या बरोबर आहे. जेवून घेऊ मस्त की 11:15 झाले ना. आता जेवण वगैरे झालं आपला. आता मस्त की आता झोपाची तयारी करू आपण. चला पाऊस पण थांबलेला आहे. सो तुम्हा सर्वांना गुड नाईट. आता उद्या भेटू नवीन ब्लॉगमध्ये आपल्या उद्याच्या. चला.